Good morning students. In last video, we have seen the idea about chromosomes and cell division. In this video, we are starting our part chromosomal theory of inheritance in the topic inheritance and variation. Chromosomes are present in the nucleus of each eukaryotic cell. And first of all, it was observed and it was discovered by the scientist, that is the Fleming, in 19th century in 1879. In the cell, you can see nucleus is present, and inside the nucleus genetic material DNA is present in form of chromatin network, and this chromatin network get converted into chromosomes, colored structures. क्रोमोझोम्स आपण काल शिकलो आहे. क्रोमोझोम्स हे नाव कोणी दिलं? फ्लेमिंग. ओके, फ्लेमिंगने शोधून काढलं. सॉरी. आणि क्रोमोझोम नाव कोणी दिलं? वाल्डेयर. त्याला क्रोमो म्हणजे कलर, झोम म्हणजे बॉडी. सो कलर्ड स्ट्रक्चर प्रेझेंट इन द न्यूक्लियस, सो ही कॉल्ड इट ॲज क्रोमोझोम्स. त्यानंतर इन एज ऑफ 1903 scientists Sutton and Boveri, they put forward a specific theory, and that theory is called as chromosomal theory. And त्यांचे काय postulates आहेत त्या chromosomal theoryचे? First of all, they said chromosomes are unit of heredity. Heredity means transfer of character from parents to offspring. याला आपण म्हणतो हेरिडिटी, वंश परंपरागतता, है की नाही? आणि ही हेरिडिटी कशामुळे साध्य होते? ही साध्य होते क्रोमोझोम्समुळे. कुठे असतात क्रोमोझोम्स? क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. इन द नॉर्मल इंटरफेस द क्रोमोझोम्स आर नॉट सीन डिस्टिंक्टली. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन फॉर्म ऑफ क्रोमॅटिन नेटवर्क. ह्याचं क्रोमॅटिन नेटवर्क असतं धाग्याच्या बंडल सारखं. At the time of cell division, these threads they go on condensation, dehydration and condensation. ते जवळ जवळ यायला लागतात हे धागे आणि त्याचा घट्ट पिळा बनतो. त्याला आपण म्हणतो क्रोमोझोम्स. कसे दिसतात हे क्रोमोझोम? These are the chromosomes. हे पहा, हे असे क्रोमोझोम्स न्यूक्लियस मध्ये असतात. ओके, you can see these chromosomes. Here there are 3 chromosomes. अजून आपण एक काढू म्हणजे त्याची पेयर बनतील. So these are 4 chromosomes. These chromosomes are seen at the time of cell division. During growth phase, these chromosomes get double. बघा, ग्रोथ फेज जेव्हा होते, जेव्हा सेल डिव्हिजन सुरू करतो, त्यावेळेस त्याचं जेनेटिक मटेरियल डबल होतं आणि ते क्रोमोझोम्स डबल होतात. त्याला आपण म्हणतो टेट्राड. ओके, दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन द न्यूक्लियस इज स्पेसिफिक फॉर ईच स्पीसीज. सजीवाच्या प्रत्येक स्पीसीज मध्ये किती क्रोमोझोम्स असतील हे ठरलेलं आहे. दे हॅव स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम फ्रॉम प्लांट्स to animals. In human, there are 46 chromosomes and they are present in pair. त्या पेअरला आपण म्हणतो होमोलोगस पेअर. होमोलोगस म्हणजे एकसारखे. ओके, आता या ठिकाणी पाहिजे 4 क्रोमोझोम दिसतात आपल्याला. हे 2 क्रोमोझोम एकसारखे आहेत आणि हे 2 क्रोमोझोम एकसारखे आहेत. दे आर कॉल्ड ॲज होमोलोगस क्रोमोझोम and they appear in the equator at the time of cell division. Cell division काय होतं? This nuclear membrane get disappear. Okay, nucleolus असतो आतमध्ये, तो पण disappear होतो. And now these chromosomes they arrange at the equator of the cell. या सेलच्या इक्वेटरला हे क्रोमोझोम्स असे अरेंज होतात. कधी? At the time of cell division. Here, these chromosomes are similar to each other. They are called as homologous chromosome. These 2 chromosomes are homologous chromosome. These 2 chromosomes are homologous chromosome.
Okay, at the time of cell division, spindle fiber get attached to them and centromere get divide and they get split from each other. During meiosis, complete chromosome get pulled at the pole because centromere is not divided. मायटोसिस मध्ये काय होईल? मायटोसिस मध्ये जेव्हा दोन सेल्स तयार होतील तेव्हा प्रत्येक सेल मध्ये हाफ पार्ट जाईल क्रोमोझोमचा. ओके, याच्यातला हाफ पार्ट वरती गेला आणि ह्याचा हाफ पार्ट वरती गेला. हे चार जे जोड्या होत्या क्रोमोझोम्सच्या त्या अशा 4 पेयर्स दे गेट सेपरेटेड ऍट द टाइम ऑफ मायटोसिस. हे कधी होणार आहे? मायटोसिसला होणार आहे. मियोसिसला काय होणार आहे? मियोसिसला सेंट्रोमियर डिवाइड होणार नाहीये. सो कम्प्लीट वन क्रोमोझोम टेट्राडच्या टेट्राड क्रोमोझोम कुठे जाणार आहे? एक वरच्या बाजूला जाणार आहे आणि वन क्रोमोझोम इज पुल्ड टुवर्ड्स वन एंड. या जोडीतला सुद्धा एक क्रोमोझोम वरती जाईल आणि एक क्रोमोझोम खाली येईल. इजंट इट? सो धिस वे आता हे जे दोन सेल्स इथे पाहिजे दोन सेल्स तयार झाले. 1 2 3 4 chromosome number is constant here. These two cells are formed. Daughter cell 1 2 1 2 दोन्हीकडे हाफ हाफ क्रोमोझोम झाले. याला आपण म्हणतो गॅमेट्स. काय होतं गॅमेट्स मध्ये? क्रोमोझोम्स गेट हाफ and gamete formation takes place in meiosis, in the sex cell or genetic cell. माइटोसिस कुठे होता है? माइटोसिस होता है सोमैटिक सेल. In all the cells chromosomes are present. In somatic cell chromosome number remain constant, same equational division. In meiosis it carried out in sex cells. And here they form gametes by undergoing meiosis having half chromosomal number. And this was put forward by Sutton and Boveri, Walter Sutton and Theodore Boveri यांनी सगळ्यात आधी क्रोमोझोमल थिअरी मध्ये हे सांगितलं की क्रोमोझोम्स हेच हेरिडिटीचं युनिट आहे आणि ऍट द टाइम ऑफ मियोसिसच्या वेळेस जेव्हा रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये गॅमेट्स तयार होतात तेव्हा हाफ क्रोमोझोम नंबर त्या गॅमेट सेलमध्ये जात असतो. आणि ड्युरिंग आता फर्टिलायझेशनच्या वेळेस काय होतं? मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात. मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आल्यावर मेल गॅमेटचे हाफ क्रोमोझोम नंबर, फिमेल गॅमेटचे हाफ क्रोमोझोम नंबर अँड दे फॉर्म कंप्लीट नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम. बघा इथे काय होईल? इथे मेल गॅमेट तयार होईल. मेल गॅमेट मध्ये 2 क्रोमोझोम्स जातील. ओके, फिमेल आणि हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय होईल? तेव्हा पुन्हा हा क्रोमोझोम नंबर काय होईल? मेंटेन होईल. सो गॅमेट they form zygote. Each gamete consists of half chromosome number and zygote contain complete chromosome number. मग आता या zygote मध्ये बघा एक क्रोमोझोम त्याच्या एका गॅमेट कडनं आलाय दॅट इज मेल गॅमेट म्हणजे फादर आणि एक क्रोमोझोम कुठून आलाय? त्याच्या मदर गॅमेट कडनं आलाय म्हणजे मॅटर्नल. ओके, एकूण किती क्रोमोझोम्स आहेत? 4 क्रोमोझोम्स आहेत. समजा याच्यामध्ये कल्पना करा 2 पेयर आहेत होमोलोगस क्रोमोझोम्सच्या. या प्रत्येक पेयर पैकी एक क्रोमोझोम त्याला त्याच्या वडिलांकडनं मिळालाय, एक क्रोमोझोम त्याला त्याच्या आईकडनं मिळालाय. या पेयर मधला पण एक क्रोमोझोम वडिलांकडनं आलाय, एक क्रोमोझोम आईकडनं आलाय. सो ईच सेट ऑफ क्रोमोझोम वी आर हॅव्हिंग कॉम्बिनेशन ऑफ बोथ गॅमेट्स, पेरेंट्स, मेल पेरेंट, फिमेल पेरेंट दॅट इज फादर अँड मदर. मॅटर्नल म्हणजे मदर आणि पॅटर्नल म्हणजे फादर. And these chromosomes structure is described here. पहा कसं आहे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. क्रोमोझोम it is a long structure. Inside it has this is the DNA material. Okay, and that DNA fragment is called as chromonema. आतमध्ये DNA चा फायबर आहे. DNA चा फायबरच हा जो DNA चा फायबर असतो असा
It is a long double-stranded DNA. It undergo coiling and supercoiling. कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग होऊन कंडेन्स होऊन हा क्रोमोझोम बनलाय. म्हणजे हा डीएनए पासूनच हे क्रोमोझोम बनले. आणि हा डीएनए कुठे दिसतोय आपल्याला? हा आतमध्ये जो आहे द डीएनए मटेरियल इट इज कॉल्ड ॲज क्रोमोनिमा. इट हॅज टू कॉन्स्ट्रिक्शन. हा जो कॉन्स्ट्रिक्शन आहे याला म्हणायचं सेंट्रोमियर. या ठिकाणी हा जो गोल दिसतोय तुम्हाला हा आहे सेंट्रोमियर. Sometimes the chromosome has more than one constriction. अशा वेळेस त्याला म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. आता पहा इथे पण कॉन्स्ट्रिक्शन दिसतंय, इथे पण कॉन्स्ट्रिक्शन दिसतंय. मग हा आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 1, हे आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2. आणि हे जे मधलं आहे हे आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे सेंट्रोमियर. ज्या सेंट्रोमियरला हे स्पिंडल फायबर सेल डिव्हिजनच्या वेळेस काय होतात? अटॅच होतात. तो स्पिंडल फायबर डिवाइड होतो. सो आणि हे पहा या ठिकाणी दीज आर टू क्रोमॅटिड्स. सेंट्रोमियरचे जे बाकी त्याच्यामुळे जे दोन भुजा क्रोमोझोमच्या दोन बाजू त्या असतात त्या बाजूंना म्हणायचं क्रोमॅटिड्स. नॉर्मली दिस इज वन क्रोमोझोम. ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन ग्रोथ फेजमध्ये हे मटेरियल डबल होतं आणि डबल झाल्यावर त्याच्यामध्ये 4 क्रोमॅटिड्स होतात. त्यावेळेस त्याला म्हटलं जातं टेट्राड. ओके, टेट्राड म्हणजे काय? या क्रोमोझोमचं मटेरियल डबल झालंय ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. सो हिअर दिस इज स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. ॲट द एंड देअर इज अ बॉडी इज प्रेझेंट. जेव्हा जास्त कॉन्स्ट्रिक्शन असतात तेव्हा त्याला वेगळे बल्जिंग स्ट्रक्चर तयार होतात. त्याला म्हणतात सॅटेलाइट ऑर सॅट क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोम मध्ये कॉन्स्ट्रिक्शन वेगवेगळे असतीलच असं नाही. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन प्रत्येक क्रोमोझोम मध्ये असतं, पण सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन काही क्रोमोझोम मध्ये असेल, काही क्रोमोझोम मध्ये नसेल. ओके, जो एंड पार्ट असतो त्याला टिलोमियर म्हणायचं, क्रोमोझोमचा टोकाचा पार्ट. आणि हा जो पार्ट आहे त्याला हा शेवटचा जो पार्ट आहे इट इज सॅट अँड इट इज युज्ड फॉर द मार्कर. क्रोमोझोमला ओळखण्यासाठी त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स तिथे असतात, तेव्हा त्या क्रोमोझोमला ओळखण्यासाठी म्हणून आपण त्या सॅट क्रोमोझोमचा वापर केला जातो. ओके, अँड इन दिस क्रोमोझोम यू कॅन सी दिस क्रोमोनिमा इज प्रेझेंट. हायली कॉइल्ड डीएनए फ्रॅगमेंट, डीएनए स्ट्रँड. एका क्रोमोझोम मध्ये एक डीएनए स्ट्रँड असतो इन फॉर्म ऑफ हायली कॉइल्ड स्ट्रक्चर. आणि ह्याचा आकार सुद्धा वेगवेगळा असतो. हा आकार क्रोमोझोमचा हा सुद्धा प्रत्येक स्पीसीज मध्ये स्पेसिफिक असतो. किती संख्या असेल क्रोमोझोमची, त्याचा आकार किती असेल, कोणत्या प्रकारचे क्रोमोझोम्स असतील हे प्रत्येक स्पीसीज मध्ये ठरलेलं असतं. बघा 0.1 to 33 मायक्रोमीटर लॉंग लांबीला क्रोमोझोम असतो आणि त्याची रुंदी ही जवळपास 2 मायक्रोमीटर μm इतकी त्याची रुंदी असते. कॉन्स्ट्रिक्शन जो आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन ह्याचा आकार याची जागा प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते. बघा इथे आपण काढलाय हा एका बाजूला. समटाइम द प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन इज प्रेझेंट ॲट द मिडल. बघा हा आहे एक क्रोमॅटिड, हा आहे त्याचा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आणि हा आहे दुसरा क्रोमॅटिड. ओके, बोथ क्रोमॅटिड्स आर सिमिलर. या क्रोमोझोमला म्हणायचं मेटासेंट्रिक. मेटा म्हणजे काय? सेंटरला. इफ द सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट वन एंड अँड अनदर क्रोमॅटिड इज स्मॉल त्याला म्हणायचं सब मेटासेंट्रिक. कधी कधी सब मेटासेंट्रिक पेक्षा सुद्धा एक साइड लहान असते, बरीच लहान असते, ॲक्रोसेंट्रिक. आणि कधी कधी दुसरी साइड नसते, सगळ्यात शेवटी काय असतं सेंट्रोमियर. तुम्हाला सांगितलं एंडला म्हणतात टिलोमियर आणि म्हणून सगळ्यात शेवटी टिलो म्हणजे टेल, टिलोचा अर्थ आहे टेल, शेपटी. जेव्हा टोकाला हा सेंट्रोमियर असतो तेव्हा त्याला म्हणायचं टिलोसेंट्रिक. सो 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. आणि जेव्हा हे क्रोमोझोम्स डिव्हाइड होतात, सेपरेट होतात ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. कल्पना करा या ठिकाणी हा या ठिकाणी हा सारखाच आहे, हे डिव्हाइड झालं या ठिकाणी सेंट्रोमियर. मग दिसताना कसं दिसेल ते दोन त्याचे स्ट्रँड हे असे एकसारखे होते. मेटासेंट्रिक स्ट्रँड एकसारखे होते.
जर हा स्ट्रँड सब मेटासेंट्रिक असेल तर एक स्ट्रँड लहान दिसेल, एक स्ट्रँड मोठा दिसेल. याला म्हणायचं हा एल शाईप दिसतो मग अशा वेळेस. जेव्हा वरती खेचले जातात सेंट्रोमियर सेल डिव्हिजनच्या वेळेस तेव्हा ते एलच्या आकाराचे दिसतात, कारण त्याचा एक स्ट्रँड हा लहान असतो, एक स्ट्रँड मोठा असतो. जर ॲक्रोसेंट्रिक असेल तर तो आय आकाराचा दिसतो. हे आपल्या स्पष्टपणे सेल डिव्हिजनच्या वेळेस दिसतात. सेल डिव्हिजनच्या वेळेस हे वेगवेगळे स्टेजेस क्रोमोझोमचे दिसतात अंडर द मायक्रोस्कोप बाय स्टेनिंग देम विथ अ स्पेसिफिक स्टेन. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. नंबर ऑफ क्रोमोझोम इज फिक्स्ड इन ईच स्पीसीज. इन ह्युमन बघा माणसामध्ये काय आहे, इन ह्युमन देअर आर 46 क्रोमोझोम्स. इन मॅन देअर आर 46 क्रोमोझोम. एकूण क्रोमोझोम्स आहेत 46 and they are present in 23 pairs. प्रत्येक पेअर कशी आहे, हा एक क्रोमोझोम आहे, त्याची जो पेअर असेल तो सुद्धा कसा असेल, तसाच असेल. एखादा क्रोमोझोम लहान आहे त्याची पेअर सुद्धा तशीच राहणार आहे. सो दिस इज असे फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, एखाद्या वेळेस तो सेंट्रोमियर वरच्या बाजूला असेल, थर्ड पेअर. अशा किती पेअर आहेत, 23. यापैकी 22 पेअर्स आर ऑटोझोम, जे बाकीचे बॉडी कॅरेक्टर ठरवतात. अँड 1 पेअर इज पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम. दे आर एक्स अँड वाय. बघा इन मेल माणसामध्ये काय आहे, 22 ऑटोझोम प्लस एक्स वाय क्रोमोझोम. हे तुम्हाला यापूर्वी शिकले आहात तुम्ही. फिमेलमध्ये 22 ऑटोझोम प्लस एक्स एक्स. बाकी ऑटोझोम सारखे आहेत, फरक कशामध्ये पडतोय, या सेक्स क्रोमोझोम मध्ये पडतोय. ओके, सो दीज आर एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम हा सुद्धा मोठा क्रोमोझोम आहे, ॲक्रोसेंट्रिक असतो एक्स क्रोमोझोम. वाय क्रोमोझोम मात्र आकाराने लहान असतो. अँड दे एक्स क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक, सेंट्रोमियर इज प्रेझेंट इन द सेंटर. And Y chromosome is very small and it is acrocentric. Centromere is present at one end. It is so small, it is less than 2/3 part of the X chromosome. X च्या निम्म्यापेक्षा सुद्धा तो 1/3 इतका तो एक तृतीयांश जवळपास Y chromosome असतो. Okay, so here we complete the part structure of chromosome, types of chromosome. And this is the morphology or the internal structure of chromosome. Okay.